तर अक्षय सरांचे बाबा डिफेन्समध्ये होते आणि त्यांनी मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा एक गोष्ट मला सांगितली की डॉक्टर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये एक प्रथा आहे. प्रथा अशी की तिथल्या प्रत्येक घरातला एक व्यक्ती हा सैन्य दलामध्ये आहे आणि ही परंपरा आहे त्या गावाची. तिथल्या प्रत्येक घरातला एक व्यक्ती कंपल्सरी सैन्यात जातोच आणि आजपर्यंत झालेल्या अनेक युद्धांमध्ये तिथल्या सैन्यानं आपल्या भारतासाठी खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. तर बघूयात याच गावाबद्दलची एक चित्रफीत. सातारा म्हणजे अजिंक्य तारा, सातारा म्हणजे छत्रपतींचा वारसा. यात साताऱ्याची आणखी महत्वाची ओळख म्हणजे सैनिकांचा जिल्हा. साताऱ्यात कित्येक गावं अशी आहेत ज्यातली अर्ध्यापेक्षा जास्त लोक सैन्यात आहेत. या साताऱ्यातलं अपशिंगे हे एक आगळं वेगळं गाव. या अपशिंगे गावातल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस सैन्यात होता किंवा आहे. आश्चर्य म्हणजे सैन्यात राहून देशाची सेवा केली नाही असं एकही घर या गावात नाही. पहिल्या महायुद्धाच्या वेळी या गावाची लोकसंख्या 100 पण नव्हती आणि त्या महायुद्धात या गावातले जवळपास 46 लोक शहीद झाले. निम्म गाव पहिल्या महायुद्धात कामी आलं. एवढं होऊनही गाव खचलं नाही. पराक्रमी माणसं संकटाला घाबरत नाहीत. पुन्हा दुसऱ्या महायुद्धात गाव लढायला तयार होतं. आझाद हिंद सेना असो, चीन, पाकिस्तान, बांगलादेश युद्ध असो, अपशिंगे मधला सैनिक लढला नाही असं एकही युद्ध आजवर झालेलं नाही. या सैनिकांचे पूर्वज म्हणजे शिवरायांचे मावळे. युद्धकला तेव्हापासून रक्तात आहे. देशभक्तीचं वातावरण निर्माण करायला 15 ऑगस्टला हे मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पाणी ऐकावं लागत नाही यांना. दररोजच थरार असतो, संघर्ष असतो. गावातला सैनिक कारगिलमध्ये असतो, कोणी काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढत असतो, कोणी अपशिंगेकर बर्फात देशाचं रक्षण करायला जागत असतो रात्रभर सीमेवर. सैन्यातलं आयुष्य अस्थिर असलं तरी अपशिंगेकर सैन्यात जाण्याविषयी ठाम असतात. देवळात, ग्रामपंचायतीत, सैनिक संघटनेच्या ऑफिसमध्ये माजी सैनिक बसलेले असतात. प्रत्येकाकडे युद्धाच्या, सैन्यातल्या खडतर जगण्याच्या असंख्य गोष्टी आहेत. 20 ऑक्टोबर 1962 पहाटे 5 ला आमच्यावर फायरिंग झाली. इंडियन आर्मीचं काय होतं तर आम्ही 10 ऑक्टोबरला त्या पॉइंटवर पोहोचलो होतो आणि 20 ऑक्टोबरला लढायचं. आमचं राशन, अम्युनिशन किंवा जे काय सपोर्ट लागतो तो आम्हाला वेळेवर काय पोच झालेला नाही. ड्रॉपिंग व्हायचं बंद झाली. वरून हवाई जहाजानं आम्हाला ड्रॉप होत होतं, तर ड्रॉप सुद्धा बंद झालं लढाईमुळे. आणि 23 तारखेला मग आम्ही सापडलो तिबेटच्या एका लामाच्या किल्ल्यात सुद्धा. आम्ही 3 ड्रॉप मध्ये आम्हाला हिंदुस्थानमध्ये ड्रॉप केलं. ते मी शेवटच्या ड्रॉप होतो. मला 2 वर्ष झाली. सीमेवर आक्रमक असलेले हे सैनिक शेतात मात्र प्रेमाने पिकाची काळजी घेताना दिसतात. आजही इथली मुलं सैन्यात भरती होण्यासाठी सराव करताना दिसतात. पैसा कमवण्यापेक्षा शरीर कमावण्याला जास्त महत्व देतात इथले तरुण. मराठा बटालियनमध्ये इथले सैनिक जास्त आहेत, पण भारतीय सैन्यात असा कुठलाच विभाग नाही जिथे अपशिंगेच्या माणसाने काम केलं नाही. या गावाचा सैन्याशी एवढा घनिष्ठ संबंध आहे की इंग्रजांच्या काळापासून या गावाला अपशिंगे मिलिटरी असं म्हणतात. कागदोपत्री पण अपशिंगे मिलिटरी असंच या गावाचं नाव आहे. अपशिंगेकरांनी ब्रिटिश सैन्यात बजावलेल्या कामगिरीमुळे इंग्रजांनी त्यांना गावात शाळा बांधून दिली. हुतात्मा जवानांचं स्मरण म्हणून स्तंभ उभारला. आपणही काहीतरी करायला हवं. निदान अशा गावांचं मन भरून कौतुक करायला हवं. सोशल मीडियावर देशभक्तीच्या गप्पा मारणाऱ्या तरुणांपेक्षा अशा खऱ्याखुऱ्या देशभक्तांची जास्त गरज आहे देशाला. खऱ्या अर्थाने देशसेवा करणाऱ्या, देशासाठी लढणाऱ्या अपशिंगेला आमचा सलाम. जय हिंद. काय सांगाल सर या गावाविषयी? मैं पहले तो आप लोगों को बता चुका हूं कि व्हाट इज द बेस्ट पार्ट अबाउट वेयरिंग अ यूनिफॉर्म. मैं तो खैर रील में पहनता हूं, लेकिन जो लोग रियल में पहनते हैं ये एक्चुअल हीरो होते हैं जिंदगी में. आप में से कोई यहां आके कुछ बोलना चाहेगा? कम